1999च्या घटनेत मुख्य नेत्याचा उल्लेखच नाही. शिंदे स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलतात? कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरही कपिल सिब्बल यांचा आक्षेप. शिंदेच्या शिवसेनेनुसार 2018ची घटना असंवैधानिक, तर त्यांनी घेतलेल्या पदाचा लाभ संवैधानिक कसा? पक्ष घटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही. ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पक्षाचं चिन्ह गोठवण्याची मागणी. खासदार नरेश म्हस्के यांचा आरोप. ठाकरेंच्या मानसिकतेला जनता कंटाळल्याची टीका. गडचिरोली आश्रमशाळेचा परवाना कायमचा रद्द करा. परवाना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. सर्पदंशाच्या घटनेची गंभीर दखल घेत आश्रमशाळांची केवळ पाहणी नको, सर्वंकष तपासणी करण्याचेही आदेश. गडचिरोलीतील सर्पदंश मृत्यू प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर प्रहार. आश्रमशाळांना येणारा निधी जातो कुठे? आदिवासी विकास मंत्र्यांनी मृत्यूची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. गडचिरोलीतील 3 मृत्यू अपघात नसून प्रशासकीय खून. सर्पदंश मृत्यूवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. जबाबदार लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यात भाजपची तिरंगा रॅली. फर्ग्युसन महाविद्यालयापासून तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस तिरंगा रॅलीत सहभागी. इंधन दरवाढीचा दुधाला फटका. गायीसह म्हशीचं पिशवी बंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं. आजपासून नवी दरवाढ लागू होणार, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये 10% वाढ. आणि झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. शाळेच्या वाटेवरील खड्डे भरले. प्रशासनानं तातडीनं दखल घेत खांडपे कोंदिवडे रस्त्याचं काम हाती घेतलं. रस्ता तयार होताच विद्यार्थ्यांचा जल्लोष. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेक